एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 1873 ते 1944 यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते एक थोर समाजसुधारक, धर्मसुधारक आणि लेखक होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अस्पृश्यता निवारण आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी वेचले. परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक माहिती. जन्म 23 एप्रिल 1873, जमखंडी, कर्नाटक. शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून BA पूर्ण केले. प्रार्थना. समाजाच्या मदतीने तौलनिक धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते ऑक्सफर्डला मँचेस्टर कॉलेज गेले होते. प्रभाव. त्यांच्यावर वारकरी संप्रदाय, ज्योतिराव फुले आणि प्रार्थना समाजाचा मोठा प्रभाव होता. 2. संस्थात्मक कार्य. विठ्ठल रामजी शिंदे यांनी सामाजिक बदलासाठी अनेक संस्था स्थापन केल्या. डिप्रेस्ड क्लासेस मिशन 18 ऑक्टोबर 1906, मुंबईत अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी या संस्थेची स्थापना केली. सयाजीराव गायकवाड यांनी यासाठी आर्थिक मदत केली होती. मुरळी प्रतिबंधक सभा 1910, समाजात प्रचलित असलेल्या मुरळी प्रथेविरुद्ध त्यांनी लढा दिला. अहिल्याश्रम 1923, पुण्यात अस्पृश्यांसाठी अहिल्याश्रम या संस्थेची निर्मिती केली. बहुजन पक्ष 1937, राजकीय क्षेत्रात बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी या पक्षाची स्थापना केली. 3. महत्त्वाच्या घटना आणि लढे. अस्पृश्यता निवारक परिषद 1917, मुंबईत त्यांच्या पुढाकाराने ही परिषद भरली, जिथे अस्पृश्यता निवारणाचा ठराव संमत झाला. अध्यक्ष ॲनी बेझंट. वायकोम सत्याग्रह 1924, केरळमधील अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी झालेल्या या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शेतकरी परिषद 1928, पुणे येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद यशस्वी झाली. सविनय कायदेभंग 1930 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी या चळवळीत भाग घेतला होता. 4. साहित्यिक योगदान. एमपीएससीसाठी अत्यंत महत्त्वाचे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांचा अत्यंत गाजलेला संशोधनात्मक ग्रंथ आहे. माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचे 3 भागांतील आत्मचरित्र आहे. रोजनिशी. त्यांनी त्यांच्या जीवनातील नोंदी रोजनिशीच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या आहेत.